नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की दिलेल्या अंकांपासून संख्या तयार करणे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 2 अंकांपासून किती संख्या तयार होतात आणि लहानात लहान त्यातली संख्या पाहिली कोणती आहे ती, त्या दिलेल्या 2 अंकांपासून कोणती लहानात लहान संख्या तयार होते, तसेच दिलेल्या 2 अंकांपासून कोणती मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या तयार होते। त्याचबरोबर आपण 3 अंकी संख्यांचं सुद्धा बघितलं की दिलेल्या 3 अंकांपासून आपल्याला 3 अंकी लहानात लहान संख्या कशी बनवायची, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कशी बनवायची, किंवा दिलेल्या 3 अंकांपासून ते अंक एकदाच वापरून किती संख्या तयार होतात हे पण आपण पाहिलं। त्रिकोण तुम्हाला आठवतच असेल। आता आपण बघणार आहोत दिलेल्या 4 अंकांपासून 4 अंकी संख्या कशी बनवायची। आता समजा हे आपल्याला अंक दिलेले आहेत 7 5 2 4, हे काय दिलेले आहेत, हे अंक दिलेले आहेत। आता या अंकांपासून संख्या बनवायची, जसं त्रिकोणाचा नियम आहे बालमित्रांनो तसंच चौकोनाचा नियम सुद्धा आहे। आता या चौकोनाचे 4 शिरोबिंदू 4 अंक दिलेले आहेत, आपण लिहून घेऊया 2 5। आपण काय करूया, ह्याला उतरत्या ह्याने लिहून घेऊया, ठीक आहे। 4 शिरोबिंदूला 4 लिहिलं, 7 5 4 2 आहे तसे तुम्ही लिहिले तरी चालतील। आणि मग जो नियम सांगितला तो एकदा घड्याळाच्या दिशेने आणि एकदा विरुद्ध दिशेने, मग 7000। आता 4 अंकी संख्या म्हणजे काय बनणार आहे, त्याचं प्लेस व्हॅल्यू काय कशी असेल ती, युनिट, टेन्स, 100 and 1000, एकक, दशक, शतक आणि हजार। 4 अंकी संख्या म्हणजे ती 1000, 4 अंकी असणार, ज्याची स्थानिक किंमत 1000ची असेल, ठीक आहे। तर आता एवढं आपल्याला करत बसायला, एकदा 7 तसेच ठेवायचे आणि मग पहिली संख्या समजा आपण बनवली 7542, परत 7 तसेच ठेवले आणि मग आता आपण असं जाऊया 7245। तर अशा संख्या बनवायला आपल्याला 7 ते 8 मिनिटं जातील। तर याच्यासाठी एक छोटी आणि सोपी युक्ती आहे। तर त्या काय युक्ती आहे त्या तुम्ही बनवून बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याला, ठीक आहे। आणि अशा बनवत आपण जाऊया आणि मग आपण आता बनवल्या तर त्याला वेळ लागेल, म्हणून युक्ती काय आहे, दिलेल्या 4 अंकांपासून 4 अंकी संख्या बनवायची आहे, ज्याच्यामध्ये इथे दिलेल्या अंकांमध्ये 0 हा अंक दिलेला नाही। 0 असेल तर बालमित्रांनो नियम वेगळा आहे, सध्या 0 नसल्यानंतरचा नियम काय आहे तो आपण पाहणार आहोत, ठीक आहे। तर 4 अंकांपासून 4 अंकी संख्या म्हणून हे 4, 4च्या खालोखाल असतात 3, त्याच्या उतरता क्रम 2 आणि मग 1, हे असं लिहून घेतलं की याचं काय करायचं आहे, गुणाकार रूपात मांडणी करायची। 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, खाली खाली 1 पर्यंत उतरत्या क्रमाने यायचं आहे, 4 3 2 1, हे असं क्रम लिहून घेतला आपण, कारण 4 अंकी संख्या सांगितली, 4 अंकी 3 अंकी 2 अंकी, ठीक आहे। 4000 स्थान, त्यानंतर इथे शतक स्थानी बदलून दशक स्थानी अंक बदलून एकक स्थानी अंक बदलून, सो आपण लिहिलं याचं गुणाकार रूप मांडणी पदावली रूपात किंवा गुणाकार 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, 4 त्रिक 12, 12 गुणिले 24, 24 एके 24। म्हणजे हे सूत्र, ही युक्ती, ही आपण युक्ती इथे वापरली, ती युक्ती फॅक्टर अशी आहे की दिलेले अंक आणि किती अंकी संख्या बनवायच्या ते उतरत्या क्रमाने 1 पर्यंत लिहिलं, 4 3 2 1 असा उतरता क्रम लिहिला आपण, कारण 4 अंकी सांगितलेला आहे, लक्षात घ्या। 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, जर 3 अंक असते आणि 3 अंकी संख्या असती तर आपण 4चा विचार केला नसता, मग त्याचं 3 2 1, मग 3 गुणिले 2 गुणिले 1 केलं असतं, पण इथे 4 अंकी आहे म्हणून 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, 4 त्रिक 12, 12 गुणिले 24, म्हणजे या 4 अंकांपासून 4 अंकी 24 संख्या तयार होतील। ते आता इथे आपल्याला लिहायला एवढा वेळ नाही, ठीक आहे। म्हणून आपण आता हे किती संख्या बनतात ते तुम्हाला लक्षात आलं असेल। आता जर पुढे आपल्याला प्रश्न विचारला असेल की या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या बनवा आणि ती सांगा, ठीक आहे। आता काय करायचं आहे, मोठ्यात मोठी संख्या बनवताना आणि लहानात लहान संख्या बनवताना लक्षात घ्या, मोठ्यात मोठी संख्या बनवताना विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, आपल्याला मोठी संख्या अगोदर लिहायची आणि मग उतरत्या क्रमाने जायचं। 7 5
2 4 यामध्ये बघा 4 अंकी संख्या आपण स्थान इथे लिहिलेली आहेत, एकक दशक शतक हजार, मोठ्यात मोठी 7, 7 नंतर 5, मग 4 आणि मग 2. आलं लक्षात? मोठ्यात मोठी संख्या बनवताना मोठ्यात मोठा अंक पहिल्यांदा लिहायचा, मग त्याच्यानंतर आपल्याला उतरत्या क्रमाने यायचं. 7 7 नंतर 5, 5 नंतर 4, 4 नंतर 2, 7542. आता मग तुम्ही म्हणाल लहानात लहान बनवताना काय युक्ती करायची आहे, तर लहानात लहान बनवताना सुद्धा तीच युक्ती काय करायची की या 4 अंक दिलेल्या 4 अंकांमधला, इथे शून्य नाहीये, शून्य असेल तर वेगळा नियम आहे, लक्षात ठेवा. मग या दिलेल्या 4 अंकांमधला लहानात लहान अंक अगोदर लिहायचा आहे. आता याच्यामध्ये 7 5 2 4 मध्ये लहानात लहान अंक कोण आहे, कोणता आहे, तर तो लहानात लहान अंक आहे. इथं पण तुम्ही लिहून घेऊ शकता, एकक दशक शतक हजार. लहानात लहान अंक आहे 2. त्याच्यानंतर कोण आहे, 2 नंतर मोठा, आता आपल्याला चढता क्रम 4, मग 5 आणि मग 7. मग काय संख्या तयार झाली, 2457. आलं लक्षात? इथपर्यंत तुम्हाला जेव्हा दिलेल्या 4 अंकांपासून, ज्याच्या शून्य नाहीये, दिलेल्या 4 अंकांपासून 4 अंकी संख्या तयार करा, असा चौकोन आपण तयार केला. आणि मग काय केलं आपण, संख्या तयार केल्या, घड्याळाच्या दिशेने गेलो, विरुद्ध दिशेने गेलो, परत 7 तसेच ठेवले आणि शतक स्थान आपण बदललं. शतक स्थानी 4 लिहिले, मग 2 आणि 5 लिहिले, मग परत शतक स्थान असंच ठेवलं आणि परत इथे 2 लिहिले, 5 लिहिले, 4 लिहिले, परत शतक स्थान असंच ठेवलं आणि आपण काय केलं, हजार स्थान असंच ठेवलं आणि परत बदल करून घेतला आपण. आता इथे 5 झाले, 4 झाले, 2 झाले. आता आपण शतक स्थान बदललं. आता आपण काय करूया, दशक स्थान बदलून बघूया, 2 आणि 4. ठीक आहे. परत आता हे असंच ठेवलं. अशा पद्धतीने ही इथे संख्या झालेली आहे. आपण आणखीन आता काय करूया, इथं शतक स्थान ठेवल्यानंतर आता इथे शतक स्थानी 2 घेऊया, 5 आणि 4. शतक स्थान असंच ठेवलं, 4 आणि 5. अशा संख्या बनवायला आपल्याला 5 ते 7 मिनिटं जातील. तर आपल्याला जर विचारलं असेल या संख्यांपासून किती संख्या बनतात, तर एक छोटीशी युक्ती आहे की किती अंक आहेत, 1 2 3 4. किती अंकी संख्या बनवायची, 4 अंकी. 4 अंकांपासून 4 अंकी संख्या बनवायची आहे. तर त्याला नियम आपण 4 अंकी म्हणून 4 पासून 1 पर्यंत उतरता क्रम आपल्याला जायचा आहे. 4 3 2 1 आणि त्याला गुणाकार रूप द्यायचा आहे. 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. याच्यामध्येच आपण एक गुणाकार चिन्ह घातलं. 4 त्रिक 12, 12 दुणे 24, 24 एके 24. म्हणजे या दिलेल्या 4 अंकांपासून, पुन्हा मी सांगते, याच्या शून्य नाहीये, दिलेल्या 4 अंकांपासून 4 अंकी संख्या किती बनतील, 24 संख्या बनतील. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता शून्य असेल तर काय, त्याचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता आपल्याला पुढे काय विचारलेलं आहे, किती संख्या बनतील, तर आपण सांगणार 24 संख्या बनतील. आता ठीक आहे. आता त्यांनी आपल्याला विचारलं की या अंकांपासून मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या बनवा आणि लहानात लहान 4 अंकी संख्या बनवा. तर आपण एवढं लिहित बसण्यापेक्षा आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवताना काय आहे, 4 अंकी म्हणजे 4 स्थानं लिहिली आपण, एकक दशक शतक हजार. आता मोठ्यात मोठी म्हटलं की पहिल्यांदा मोठा अंक लिहायचा आणि मग मोठा उतरता क्रमाने हे अंक लिहायचे. 7 5 4 2 म्हणजे 7542. आता हे झाली मोठ्यात मोठी संख्या. आता लहानात लहान संख्या मला सांगितली की या 4 अंकांमधला लहानात लहान अंक पहिल्यांदा आधी लिहून घ्यायचा आणि मग आपल्याला चढत्या क्रमाने जायचं आहे. म्हणून लहानात लहान आहे 2 2 4 5 7. अशा पद्धतीने 2457. म्हणजे दिलेल्या अंकांपासून आपल्याला किती संख्या बनवायचं ते कळलं, मोठ्यात मोठी कळलं, लहानात लहान कळलं. आता आपण इंग्रजी, आपल्या सेमी इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी पुढे वळूया. ओके. त्यांच्यासाठी किंवा तुम्ही सुद्धा आपल्याला हे समजणं आपल्याला पुढे भविष्यासाठी उपयोगाचं आहे. म्हणून त्यांच्यासाठी आपण परत एकदा हे रिपीट करूया. तुम्ही ह्याचा सराव करा, पहा, पॉज करून पाहू नका, नंतर तुम्ही त्याचं प्रॅक्टिस पण करा, रिव्हिजन करा. ठीक आहे. आता these are 4 digits, 7 5 2 4. These are 4 digits are given here and they told the question is how many numbers we can make from these 4 digits. ठीक है. So let's do like this. You remember the triangle trick. So
This is 4 digits and 4 digit number. So put here 7 5 4 2. Then do clockwise, anti-clockwise. Then after that put the 7 at 1000 place and change the places of 5 and then 4 and then 2. Suppose for your unit, tens, 100 and 1000. Okay, 7 5 4 2. Then 7542. Then put 7 here, 7245. Now put the 7 same here and now change the place to 7425. Okay, so like this, when we are going to prepare these numbers, it will take 2, 3, 4 minutes near about. So don't waste the time. There is one trick. What is the trick? 4 digits and 4 digit number. So yeah, there is no zero. When in this digit there is a zero, the rule is different. Now there is no zero, so the rule is very simple. 4 digit and 4 digit number. So put this 4 digits. So start from 4, then write it down like this: 4 3 2 1. Okay, it is ascending order. Okay, 4 3 2 1. So and put multiplication sign here and do the multiplication. 4 into 3, 4 into 3 12, 12 into 2 24, 24 into 1 24. Okay, 2 3s are 6, 6 4s are 24. So from this given 7524, given from these 4 digit, we can write down here, but we don't have time. So you can do practice and write the 24 numbers. From this given 4 digits, make 4 digit number. So the rule or the trick is like this: put this 4 digit and 4 digit number. So 4 3 2 1. Okay, so and put the multiplication. This is trick: 4 into 3 into 2 into 1. Okay, if the sum is 3 digit and 3 digit numbers, so don't put 4, it's a 3 3 2 1, 3 into 2 into 1, 3 into 2 6, 6 1 into 1 6. Okay, now this is a trick. So we can prepare how many numbers? 24 numbers. But now we don't have time, so we just use this trick. Now they told write the biggest number and write which is the smallest number and which is the biggest number we can create from these 4 digit, which is the 4 digit number. So while doing biggest number, we have to put which is the biggest digit in this given digits, 7. Put 7 here. After that 5 4 2. Descending order. 7 5 4 2 means 7542. Let's move. What is the smallest? For smallest we have to use the trick. Write down the smallest number first and then go to bigger smallest and then bigger. 4, then 5, then 7. This is in descending. This is descending order. This is ascending order. So 2 4 5 7 we have to put in this order, and the sum is or the number is 2457. Okay, so this is a trick how to make. We can draw this square, write down the numbers on the 4 vertical and make clockwise, anti-clockwise, change the position. It will take 2 times. So there is one formula. Write down 4 digit, 4 number, 4 3 2 1. Put multiplication: 4 into 3 into 2 into 1. 4 3s are 12, 12 2s are 24. From these 4 digits we can prepare 4 digit number. How many numbers we get? We can prepare 24 number. If they told or they ask what is the biggest and what is the smallest, when we have to do biggest number, this is the one another trick. Put the biggest number 7, then
smaller than 7, 5, then 4, then 2. 7542 means 7542. If they told prepare a smallest number from given 4 digits, and it is a 4-digit number must. So put which is the smallest number? 2. So 2, then biggest 4, then biggest 5, then biggest 7. 2457. This is a trick, we can use this. Okay. So now move to the next one. There is a no zero. If the zero is there, then the trick is different. Now let's move to like this. Now move to the, if the 5 digits are given, 0 is not given there on this 5 digit, on the that 5 digits, and they told us to prepare 5-digit number. Okay. So here 9, 3, 4, 5, 1. Okay. So these are 1, 2, 3, 4, 5 digit. Okay. And now so we have this like this, 9, 5, 4, 3, 1. Clockwise, anti-clockwise, and place the position of 9 same and change this all the place values. Next, then put 1 at the place and change all these. It took two times, very long time. So this is one trick. What is trick? 1, 2, 3, 4, 5. 5 digits are given here, and they told to make a 5-digit number. So we have to 5 digits number and 5 digits 5. Put them it 5, then 4, the 3, 2, 1. Okay. Put it in ascending order and put the multiplication. This is a trick. 5 into 4 into 3 into 2 into 1. 5 4s are 20, 20 3s are 60, 60 2s are 120, 120 1s are 1. So from these given 5 digits, we can prepare 120 numbers. Okay. If they told us which is the biggest number, we can make from this or 5 digits, and which is the smallest number from this. Okay. So the rule is that for biggest, write down the first. Okay. For our understanding unit, tens, 100, 1000 and 10,000. Okay. So put 9, biggest, they told us biggest, so 9. After that, who is the biggest? 5. After that 4. After that 3. After that 1. 9, 5, 4, 3, 1. Put it in descending order. 95,431. What is the number? 95,431. If they told us to make a smallest number from this 5 digit, and the number must be 5 digits. So like this, there is a one formula for smallest number. Put smallest number and go to the ascending order. 1, 1, then 3, then 4, then 5, then 9. There is a no zero in this given. There is no zero given in this digit. So the formula is like this. If the zero is there, the formula is different. Let's see this formula, how when there is a zero in 5 digits and they told us to make 5 digit, what to do. We will watch in next video. So do you understand? From 93451, from given this 5 digit, we have to make 5 digit smallest number and 5 digit biggest number. Okay. Put comma here. Put comma here. 95,431 is the biggest number. From given this digit, we prepare 5 digit biggest number, and this is 13,459. From given this 5 digit, we prepare 5 digit smallest number, 13,459. Okay. So do this, practice, learn, revise and enjoy. Do more and more practice. So let's move to the next one. मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आपण आता इथे लिहिणार आहोत, बघणार आहोत. माध्यम मराठी असलं तरी आपल्याला संख्या आणि अंक इंग्रजीमध्ये सराव होण्यासाठी आपण इंग्रजी अंक घेतलेले आहेत. 5 अंकी संख्यांपासून सरावासाठी आपण बघूया. 5 अंकी संख्यांपासून दिलेल्या 5 अंकांपासून 5 अंकी संख्या तयार करणं आणि
पुन्हा त्या दिलेल्या 5 अंकांपासून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि लहानात लहान 5 अंकी संख्या असं दोन्ही आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. 1 2 3 4 5 म्हणजे काय असणार आहे, युनिट, टेन्स, 100, 1000 and 10,000. ओके. आता आपल्याला तो पंचकोन काढायचा आहे. तो नियम तुम्हाला माहिती आहे, 9 5 4 3 1. पंचकोनाच्या 5 शिरोबिंदूंना आपण हे अंक लिहून घेतले आणि घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 9चं स्थान कायम ठेवायचं, मग यातल्या अंकांचं स्थान बदलायचं, 5चं स्थान बदलायचं, मग 4चं, 3चं, 1चं. ठीक आहे. तर असं करताना आपल्याला काय होईल, खूप वेळ जाईल. तर आता ह्या 5 अंक दिलेल्या 5 अंकापासून 5 अंकी संख्या तयार करायच्या. किती तयार करायच्या, आपण जर एवढं लिहिलं, समजा एक पहिली लिहूया, काय लिहूया आपण, हे लिहून घेऊया. समजा 9 5 4 3 1. ठीक आहे. 95,431. आता काय करूया, ह्या 5चं स्थान आपण अजून एकदा बदलून बघूया. 9 4 5 3 1, पुन्हा 9 4 5 1 3. ठीक आहे. असं करत बसलो तर आपल्याला कितीतरी वेळ जाईल, 7-8 मिनिटं तरी जातील. तेवढा वेळ आपल्याकडे नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, एक युक्ती वापरायची आहे. 5 अंकांपासून 5 अंकी संख्या, 1 2 3 4 5. सो हे 5 अंक आहेत आणि 5 अंक आहेत आणि 5 अंकीच संख्या बनवायची आहे. 5 डिजिट्स अँड वी हॅव टू मेक 5 डिजिट नंबर. तर 5 आहेत म्हणून या 5 पासून 1 पर्यंत उतरत्या क्रमाने लिहायचं आहे. 5 4 3 2 1 5 आणि त्याच्यात मल्टिप्लिकेशन, गुणाकाराचं चिन्ह लिहायचं आहे. तो गुणाकार करायचा आहे, तेवढ्या संख्या बनतील. 5 20 20 त्रिक 60, 60 गुणे 120, 120 एके 120, 4 पंचे 20, 20 त्रिक 60, 60 गुणे 120, 120 एके 120 म्हणजे दिलेल्या 5 अंकांपासून 5 अंकी 120 संख्या बनतील. त्या 120 संख्या लिहायला गेलं तर आपल्याला वेळ जाईल. त्या कशा बनवायच्या ते तुम्हाला इथे मी 2-3 बनवून दाखवलेल्या आहे. ठीक आहे. आता जर याच्यात प्रश्न विचारलेला असेल, या अंकाचा वापर करून सर्वात मोठ्यात मोठी संख्या लिहा आणि लहानात लहान संख्या लिहा. ओके. तर मोठ्यात मोठी संख्या लिहिताना आणि लहानात लहान संख्या लिहिताना एक छोटासा रूल आहे, नियम आहे. आपण आपल्या 5 अंकी संख्या लिहिणार आहोत म्हणून आपण आपलं माहितीच आहे, चुकायला नको. 1 दश शत हजार आणि 5 अंकी म्हणजे 10,000. ठीक आहे. आता हे आपण इथे काय केलेलं आहे, लिहून घेतलेलं आहे. आता मोठ्यात मोठी संख्या बनवताना काय करायचं आहे, पहिल्यांदा या अंकांमधला मोठ्यात मोठा अंक काय आहे तो लिहून घ्यायचा आहे. 9 3 4 5 1 मध्ये मोठ्यात मोठा अंक आहे 9 आणि आता उतरत्या क्रमाने जाऊया. 9 5 4 3 1 असे हे अंक मांडून घ्यायचे आहेत. इथे शून्य नाहीये, शून्य असल्यानंतरचा नियम वेगळा आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता हे मांडल्यानंतर काय संख्या तयार झाली बघा. इथे आपण स्वल्पविराम दिला वाचण्यासाठी सोपं पडायला. 95,431, 95,431. जर तुम्हाला प्रश्न विचारला असेल की याच्यापासून लहानात लहान संख्या कोणती ते बनवून दाखवा, किंवा लहानात लहान संख्या बनवा आणि ती सांगा, पर्यायामध्ये ओळखा. लहानात लहान बनवताना ह्या 5 डिजिटकडे बघायचं आहे. 5 डिजिटकडे बघितलं की यातली सगळ्यात लहानात लहान संख्या कोणती, 1. आता आपल्याला चढता क्रम लिहायचा आहे. 9 9 नंतर 3 नंतर 4 नंतर 5 नंतर 1 नंतर 3 नंतर 4 नंतर 5 आणि नंतर 9. पहिल्यांदा लहानात लहान, मग आपल्याला काय करायचंय, चढता क्रम. 1 3 4 5 9. काय संख्या तयार झाली, 13,459, 13,459. म्हणजे दिलेल्या अंकांपासून किती संख्या बनवणे याच्यासाठी ही युक्ती आपण वापरली, सूत्र आपण वापरलं, ट्रिक आपण वापरली म्हणू शकता. ती पटकन 120 संख्या बनतात. लहानात लहान बनवायची असेल, मोठ्यात मोठी बनवायची तर पहिल्यांदा मोठा अंक आणि मग उतरता क्रम. याच्यामध्ये यांचा उतरता क्रम कसा लागेल, 9 5 4 3 1, 95,431.
आता लहानात लहान बनवायची तर सगळ्यात अगोदर लहान संख्या लिहायची आणि मग चढत्या क्रमाने जायचं. 1 3 4 5 9, 1 3 4 5 9, 13,459. 95,431 is the biggest number and 13,459 it's the smallest number. Here 0 is not given. If the 0 is given, शून्य दिलेला नाही या अंकांमध्ये. शून्य दिला तर वेगळा नियम आहे. तो नियम आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. वाचा, सराव करा, प्रॅक्टिस करा, संख्या बनवा. आजचा गृहपाठ काय आहे या 5 आणि मग तुम्हाला समजेल. बघून सोडून द्यायचं नाही. जास्तीत जास्त सराव करा. पुन्हा तुम्हाला नाही समजलं तर पुन्हा व्हिडिओ बघा. ठीक आहे. आता तुम्हाला गृहपाठ काय आहे तर हे 5 अंक वापरून तुम्ही 5 अंकी 120 संख्या ज्या बनत आहेत त्या कोणत्या बनत आहेत, कोणत्या बनत आहेत त्या बनवायच्या आहेत. व्हॉट इज द होमवर्क? use this for 5 digit and make 5 digit number. There are 120 numbers where we can prepare from given this 5 digit. Prepare it and practice it. Okay, pause the video, try to repeat this, revise this and learn the maths. Thank you very much.